3 आठवड्यांचं अधिवेशन हवं होतं असं रोहित पवार म्हणतात। गल्लीतील विषय अधिक चर्चेत आहेत, महत्त्वाचे विषय बाजूला राहिलेले आहेत। शेतकरी, युवा, महिला, विद्यार्थी या विषयावर चर्चा खरं तर व्हायला हवी असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। अधिवेशन जे सुरू आहे, खरं तर हे 3 आठवड्याचं अधिवेशन पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे ते विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते, पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते। पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत। NCRBचा एक रिपोर्ट म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला। हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे या बाबतीचा हा रिपोर्ट असतो। याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही। याच्यामध्ये आपण बघितलं तर विनयभंगमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे, बलात्कारमध्ये महाराष्ट्र हा UP आणि बिहार नंतर 4था नंबरला त्या ठिकाणी आहे। आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये एक दीड तास त्या ठिकाणी घालवला जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।